तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811. 2016 साली ही निवडणूक जी झाली ती 2016 साली झाल्यानंतर 2021 ला ह्याची मुदत संपली आणि 2021 पासून 2025 पर्यंत म्हणजे आजपर्यंत आणि इथून पुढे निकाल लागेपर्यंत या नगरपालिकेमध्ये प्रशासक ही नगरपालिका चालवत आहेत. सुरुवातीला संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी हे प्रशासक होते, परंतु प्रांत अधिकाऱ्यांना प्रचंड कामाचा व्याप असतो आणि म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनाच प्रशासक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि पूर्ण या कोविड आणि कोविडच्या नंतरच्या काळापासून प्रशासकांनी ही नगरपालिका चालवली. कोणताही नगरसेवक नव्हता, कोणतेही नगराध्यक्ष नव्हते, कोणत्याही पक्षाचं सत्ता नव्हती. प्रशासकांनी ही नगरपालिका प्रशासकीय पद्धतीनेच चालवली आणि म्हणून ज्या विकासाच्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपण सुरू केलेल्या असतात त्याला कुठेतरी लाल फितीचा कारभार आल्यानंतर त्याला अडथळे यायला सुरुवात होती. सरकारी काम आणि जरा थांब अशी आपली जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे हे सरकारी काम सुरू होतं. मात्र आता निवडणूक होती आहे. आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज 3 वाजेपर्यंत आम्ही आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी 30च्या 30 नगरसेवक आणि नगरसेविकेसाठीचे उमेदवार 15 प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षाचा 1 उमेदवार असा आज आम्ही या ठिकाणी रिंगणामध्ये उतरवलेला आहे. अनेक दिवसांची एक भावना होती की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं, ज्या पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं, त्याला जर रोखायचं असेल तर एक संगमनेरकर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार केलेली आहे. संगमनेर सेवा समिती ही सेवा समिती संगमनेरकरांच्या सेवेसाठी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. संगमनेर सेवा समिती ही या शहराचं जे पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन ठेवून, पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप ठेवून, दरवर्षी काय काम करायचे ते ठरवून, पहिल्या 100 दिवसामध्ये काय काम करायचे ते ठरवून एक नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा मानस या संगमनेर सेवा समितीने ठेवलेला आहे. संगमनेर सेवा समिती ही राजकारणाच्या पलीकडची संगमनेरकर म्हणून एकत्रित येऊन आम्ही तयार केलेली एक संघटन आहे आणि याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण खऱ्या अर्थाने लढतोय. या निवडणुकीत नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून
डॉक्टर मैथिली तांबे यांची आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे। डॉक्टर मैथिली तांबे ह्या माझ्या पत्नी जरी असल्या तरी त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत, BDS झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत। विशेष करून लहान मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक काम आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या विजनला जर खऱ्या अर्थाने कोणी पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर त्या होत्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागच्या अनेक वर्षांपासून याच्यात संगमनेर नगरपालिकेत सौ दुर्गाताई तांबे आणि दिलीप शेठ पुंड यांनी खरं तर काम केलं। 2007 ते 2021 मध्ये 12.5 वर्ष दुर्गाताई होत्या तर 2.5 वर्ष दिलीप शेठ होते। यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम मागच्या ह्या काळामध्ये केलेलं आहे। त्याच्या आधी कैलास शेठ लोणारी असतील, अरुणराव वागचौरे असतील, दिलीप पुंड असतील, विश्वासराव मुर्तडक असतील, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले सोमनाथ अभंग असतील, त्याचबरोबर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले बाळासाहेब पवार असतील, या सगळ्यांनी डॉक्टर सुधीर तांबे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मूलभूत समस्या ज्या आहेत त्या संपवण्याचं काम केलं। विचार नवा जो संगमनेरकरांना हवा, अशा पद्धतीने संगमनेरकरांना अभिप्रेत असलेल्या नव्या विचाराने ही समिती काम करेल। याच्यामध्ये अनेक बिगर राजकीय लोकांना देखील आम्ही सामावून घेणार आहे। या शहराचा विकास करत असताना आम्ही जनतेचा जाहीरनामा देखील तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण QR कोड दाखवला होता। आज 6000 पेक्षा जास्त संगमनेरकरांनी याच्यामध्ये आपल्या सूचना दिलेल्या आहेत। मी वेगवेगळ्या समाजातील घटकांना जाऊन भेटतोय, त्यांच्या देखील सूचना मी घेतोय आणि यातून जनतेचा एक जाहीरनामा जो पुढच्या 100 दिवसाचं, 1 वर्षाचं, 5 वर्षाचं आणि 50 वर्षाचं विजन ठेवून एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मानस आम्ही केलेला आहे। या निवडणुकीमध्ये 30 जे उमेदवार आपण टाकलेले आहेत त्यांचा खरं तर नामोल्लेख फक्त आज या ठिकाणी मी करतो। त्यांचा जो सविस्तर परिचय आहे तो परवा सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा आम्ही सगळ्या उमेदवारांबरोबर परिचय करून देणार आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये OBC महिलामधून सीमा महेश खटाटे या उमेदवार असणार आहेत, तर सर्वसाधारण मधून दिलीप सहदेव पुंड हे उमेदवार असणार आहेत। प्रभाग 2 मध्ये शेड्यूल कास्ट रिझर्व म्हणजे मागासवर्गीय राखीव हा वॉर्ड असल्याने तिथे भारत चंद्रभान बोराडे हे आमचे उमेदवार असणार आहेत, तर सर्वसाधारण महिलेमध्ये अर्चना सुभाष दिघे या आमच्या उमेदवार असणार आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधून OBC सर्वसाधारण मधून सौरभ विवेक कासार हे आमचे उमेदवार असणार आहेत, तर सर्वसाधारण महिलामधून शोभा बाळासाहेब पवार या आमच्या उमेदवार असणार आहेत। प्रभाग क्रमांक 4 मधून महिलामधून काशीत प्राची भानुदास या शिवसेना चे कार्यकर्ते अमोल कवडे यांच्या पत्नी आहेत। महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही सदस्य असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही असतील किंवा समविचारी जे पक्ष किंवा जे लोक आमच्या सोबत येऊ शकत होते, सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे। इथून पुढच्या काळात देखील आम्ही ते करणार आहे। याच्यात सर्वसाधारण मध्ये किशोर हिरालाल पवार हे उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मध्ये असणार आहेत। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मधून अनुराधा निलेश सातपुते या डॉक्टर आहेत, त्या उमेदवार आहेत, तर सर्वसाधारण मधून विश्वासराव मुर्तडक हे उमेदवार असणार आहेत। 6 मध्ये महिलामध्ये वनिता संजय गाडे या आमच्या उमेदवार असणार आहेत। खरं तर संजय गाडे हे स्वतः इच्छुक होते, ते अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती करून त्यांना महिला उमेदवार देण्यासाठी आम्ही विनंती केली, त्याच्यातून त्यांची उमेदवारी आली। अशा अनेक लोकांनी खरं तर मनाचा मोठेपणा या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे। त्याच्यानंतर त्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण मध्ये गजेंद्र अभंग आहेत, प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण महिलामध्ये मालती धनंजय डाके आहेत,
तर सर्वसाधारणमध्ये नितीन बाजीराव अभंग आहेत. 8 नंबरमध्ये दीपाली जीवन पंचारिया, तर गणेश रंगनाथ गुंजाळ हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमजद खान उमर खान पठाण, ज्यांना 5680 नावाने ओळखलं जातं, ते आहेत. तर सर्वसाधारण महिलामधून विजया जयराम गुंजाळ या उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून बेग शकीला इलियास बेग या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मधून नूर मोहम्मद शेख हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून ओबीसी मधून सरोजना संदीप पगडाल या स्वतः DMLT पॅथॉलॉजिकल लॅब चालवणाऱ्या डॉक्टर आहेत, त्या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मध्ये डॉक्टर दानिश शेख हे उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून किशोर बद्रीनारायण टोकसे आहेत. तर सर्वसाधारण महिलामधून प्रियंका श्रीपाल शहा, ज्या संगमनेर मर्चंट बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात, अशा प्रियंका शहा इथं उमेदवार असणार आहेत. 13 मधून कविता अमर कतारी उमेदवार आहेत. तर शैलेश राजगोपाल कलंत्री उमेदवार आहेत. 14 मधून सर्वसाधारण महिलामधून नंदा मुकुंद गरुडकर आहेत. तर प्रसाद जयवंतराव पवार हे सर्वसाधारण मधून उमेदवार आहेत. आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये मुजीब लाला शेख, मुजीब लाला पठाण आणि सर्वसाधारण मधून पठाण नसीबानो इसाक खान हे उमेदवार खरतर असणार आहेत. 11 अनुभवी चेहरे आहेत. तर 19 नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न यासाठी केलेला आहे की खऱ्या अर्थाने नव्या जुन्याचा मेळ घालून एक चांगल्या पद्धतीचं नगरपालिका या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करतो आहे. जे विजन आम्ही या संगमनेर शहरासाठी ठेवलेलं आहे, त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे योग्य पद्धतीने साथ देऊ शकतात असे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे उमेदवार निवडत असताना त्यांचं चारित्र्य असेल, त्यांचं सामाजिक काम असेल, त्यांचं समाजामध्ये असलेली जी लोकप्रियता असेल, हे सगळं नजरेसमोर ठेवून हे उमेदवार केलेले आहेत. हे उमेदवार करत असताना या उमेदवारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आणि सगळ्या गोष्टी आम्ही यापूर्वीच त्यांच्याशी चर्चा करताना केलेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला या निमित्ताने सांगायची आहे, ती म्हणजे या सगळ्या उमेदवारांकडून आम्ही एक अंडरटेकिंग म्हणजे ज्याला आपण ॲफिडेव्हिट म्हणतो, तशा पद्धतीने आम्ही घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये ते नगरपालिका किंवा नगरपालिकेशी संबंधित कोणत्याही कामामध्ये प्रत्यक्ष ठेकेदारी किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी करणार नाहीत, अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट देखील आम्ही सगळ्या उमेदवारांकडून या ठिकाणी आमच्या समितीकडे घेतलेला आहे. कारण अनेक वेळा आपण अशा पद्धतीचे आरोप ठेकेदारांवर नगरसेवकांवर होत असतात आणि म्हणून कोणत्याच नगरसेवकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुसऱ्याच्या नावावर देखील काम करता येणार नाही, अशा पद्धतीचे स्पष्ट आम्ही या ठिकाणी सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीचं लेखी ॲफिडेव्हिट आम्ही घेतलेलं आहे. या निवडणुकीमध्ये आमची फार मोठी तारांबळ उडाली, कारण मोठ्या प्रमाणावर लोकांच्या ओघ होता, इच्छुकांची संख्या होती, खूप मोठ्या प्रमाणावर इच्छुक आमच्याकडे होते. अनेक लोक नाराज झालेले आहेत. त्यांनी काही लोकांनी अर्जही भरले असतील. आता त्यांच्याशीही त्यांची मनधरणी करून आम्ही त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी माघार घ्यावी आणि समितीच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं. आम्ही या निमित्ताने हेही सांगतो की अनेक लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज पण भरलेले नाहीत. अशा सगळ्या लोकांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर ठेवून त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला असेल त्यांना देखील मी आपल्या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी या वरिष्ठांच्या आणि समितीच्या निर्णयाचं खरं तर आदर ठेवून आपण या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि समितीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा. उमेदवार निवडत असताना एकाच जागेवर 2-2, 4-4 चांगले उमेदवार देखील असतात, मात्र देताना आपल्याला एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून अनेक वेळा नाराजी होत असते. परंतु प्रयत्न आमचा आहे की कुठल्याही पद्धतीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आमचा नाराज राहणार नाही. ज्यांचं नाराजी असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी स्वतःही करणार आहे आणि थोरात साहेब देखील तो प्रयत्न करणार आहे. आणि या निवडणुकीसाठी आम्ही आता लवकरच आमचा जाहीरनामा घेऊन येऊ, विजनचं डॉक्युमेंट आमचं घेऊन येऊ आणि मोठ्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढणार आहे. आजपर्यंत या शहरामध्ये प्रचार करत असताना, फिरत असताना लोकांची अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय.
किंबहुना लोकांची अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये आमच्या हातामध्ये पुन्हा ही नगरपालिकेची सत्ता देऊन, त्याचा कारभार देऊन संगमनेर 2.0 म्हणजे पुढची आवृत्ती, संगमनेरची पुढची आवृत्ती. जसं आपण एखाद्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करतो, जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं, पण ते काळानुरूप बदलावं लागतं. नवीन गोष्टी त्याच्यात आलेल्या असतात, नवीन फीचर आलेले असतात, नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते. त्या पद्धतीने संगमनेरमध्ये मूलभूत कामं सगळे झालेले आहेत. आता पुढची आवृत्ती या संगमनेर शहराची आणण्यासाठी आता आम्ही प्रयत्न या संगमनेर 2.0च्या माध्यमातून करणार आहे. या चिन्हाच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाचे अत्यंत किचकट असे नियम आहेत, ज्याच्यामध्ये स्थानिक विकास आघाडी जरी रजिस्टर केली तरी त्याला अपक्षांचे चिन्हापैकी चिन्ह घ्यावं लागतं आणि मग त्याच्यातून जे आहे ते दुसऱ्यांनी जर चिन्ह मागितलं तर ते लॉटरी पद्धतीने द्यावं लागतं. असे खूप किचकट नियम हे निवडणूक आयोगाचे आहेत, हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आमच्याकडे स्थानिक विकास आघाडी रजिस्टर असताना देखील आम्ही तिचा वापर न करता आम्ही या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या राष्ट्रीय पक्षाचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे, जेणेकरून त्यांचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे. ते चिन्ह अधिकृतरित्या लवकरच मिळेल, परंतु त्या चिन्हाचा वापर या निवडणुकीमध्ये करणार आहे. ते चिन्ह आता तरी त्यांचं अधिकृत जे आहे ते सिंह हे चिन्ह आहे. आता ते अधिकृतरित्या आम्हाला जेव्हा कळवलं जाईल तिथून पुढे आम्ही त्याचं प्रचार चालू करू. परंतु जसं सगळ्या पक्षांचं एक चिन्ह असतं तसं याही राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह हे सिंह आहे. तुम्हाला काहीतरी बातमी पाहिजे म्हणून असं केलंय ते. तुमच्या फोनच्या याला थोडी चालना देण्यासाठी संगमनेर सेवा समिती नावानीच आमची आघाडी आहे आणि त्या नावानीच आम्ही काम करणार आहे. लोक मोठ्या अपेक्षेने आमच्याकडे येत आहेत, मोठा प्रतिसाद आम्हाला होता आणि त्यामुळे मोठी इच्छुकांची मागणी होती. त्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात त्याच्यामध्ये काही लोक नाराज आहेत. ज्यांनी अर्ज भरले असतील त्यांना आम्ही व्यक्तिशः विनंती करून ते अर्ज मागे घेण्याची विनंती करणार आहे. ज्यांनी भरले नसतील त्यांना देखील आम्ही, ज्यांनी भरले नाही त्यांचे देखील आभार मानतो आणि ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना विनंती करणार आहे. मी पण विनंती करणार आहे, थोरात साहेब पण विनंती करणार आहे. शेवटी प्रत्येकाच्या कार्यशैलीचा तो एक प्रकार असतो. माझी कार्यशैली अशी आहे, ज्यांनी माझ्याबरोबर जवळून काम केले त्यांना माहिती आहे की माझ्या कार्यशैलीमध्ये मी 5 जिल्हे नाही, मी 35 जिल्ह्याच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष पण राहिलेलो आहे. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 10 वर्ष काम पण केलेलं आहे. मी राष्ट्रीय स्तरावर नेहरू युवा केंद्र नावाच्या संघटनेचा कार्यकारिणी सदस्य म्हणून भारत सरकारचे काम केलेलं आहे. माझ्या कार्याचा आवाका जर असेल तर मी त्याच्यामध्ये निश्चितपणाने रिझल्ट देऊ शकतो आणि मला 100% खात्री आहे की संगमनेरकरांचा माझ्यावर विश्वास आहे. संगमनेरकरांना माहिती आहे की नक्कीच सत्यजित करू शकतात आणि म्हणून मी जे आहे ते व्यवस्थितपणे काम करून दाखवणार आहे. मला ही काम करण्याची संधी आहे आणि मला ते काम करून दाखवायचं आहे. आता ती निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या विषयावर बोलू. आज जी निवडणूक झालेली त्याच्याबद्दल आमचा जाहीरनामा 22 तारखेला येणार आहे. पहिली गोष्ट तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळं कोण निवडणूक लढतंय हे मला माहित नाही अजून, तर मी काय बघितलं नाही कोणी कोणी फॉर्म भरलेले आहेत. पण एवढंच मला कळतं की अनेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. आता ते काय आहे ते लवकरच कळेल. पण प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की प्रत्येक उमेदवार ज्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला त्याचं मी स्वागत करतो. त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलंही भावना असण्याचं काही कारण नाही. हे गोष्ट निश्चित आहे की संदीप खताळ जे आहे ते माझे मित्र होते, लहानपणापासूनचे माझे सहकारी होते आणि माझ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जीवनात किंबहुना जे माझ्याबरोबर शाळेत होते, जे माझ्याबरोबर कॉलेजला होते, अशा सगळ्या आमच्या मित्रांना माहिती की त्याचं आणि माझं काय प्रकारचं बॉन्डिंग होतं. आणि म्हणून माझं बॉन्डिंग कसं होतं
आणि इतरांचं बॉन्डिंग कसं होतं हा सगळा आता माहिती काढण्याचा विषय आहे. त्याच्याबद्दल मी अधिक खोलामध्ये जाणार नाही. पण मी एवढंच सांगतो की कोणीही निवडणूक लढवत असेल तर मी त्याचं स्वागत करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्याचं आम्ही स्वागतच करतो. वर्षानुवर्ष जे आहे ते या शहराच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये आमच्या परिवाराचं योगदान राहिलेलं आहे. आमचा परिवार त्याच्यात सक्रिय राहिलेला आहे. आमच्या वडिलांच्या राजकीय जीवनाची सुरुवात देखील नगराध्यक्ष म्हणून 91 साली झाली होती. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्याच्यानंतर आपण पाहतो की या शहरामध्ये मोठ्या मोठ्या विकासाची कामं झाले आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक परंपरा ती होती आणि त्याच्यामुळे आमच्या आईंनी देखील खूप काम केलं. आणि खरं तुम्हाला असं सांगायचं म्हणलं तर व्यक्तिशः ज्यावेळेस 2007ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो 2007ला, त्याच वेळेस माझ्या समोर 2 पर्याय होते की नगरपालिकेला उभं राहायचं की जिल्हा परिषदेला उभं राहायचं. आणि मी त्यावेळेस निर्णय घेतला की जिल्हा परिषदेला उभं राहायचं, कारण माझ्या काही मित्रांनी मला असं सांगितलं, सहकाऱ्यांनी, की ग्रामीण राजकारणापासून तू सुरुवात केली पाहिजे. जिल्हा परिषदला उभं राहिलं तर थोडं जिल्ह्यामध्ये देखील तुझं म्हणजे सगळ्यांबरोबर ओळख होईल, त्या पद्धतीचं राजकारण होईल, त्याचा मला खूप फायदा देखील झाला. पण माझी त्यावेळेसपासूनची इच्छा होती की मी नगराध्यक्ष व्हावं आणि या शहरामध्ये काहीतरी नगर विकासाची कामं करून दाखवावे अशी माझी इच्छा होती. आणि मला असं वाटतं की आता माझी पत्नी डॉक्टर मैथिली या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आहे आणि तिच्या माध्यमातून, कारण ती जितकं माझं विजन समजू शकते, तिला जो माझ्या कामाची पद्धत माहिती आहे, मला कसं काम करायचं असतं हे जे तिला जेवढं माहिती आहे, मला असं वाटतं की ती माझी उत्तम सहकारी म्हणून या नगरपालिकेमध्ये काम करेल आणि माझं विजन जे आहे, मला जे काम करायचंय ते उत्तमरित्या या शहरामध्ये ती राबवेल आणि संगमनेर 2.0च्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तयार करू. अधिकृत उमेदवार आमच्या डॉक्टर मैथिली तांबे आहेत, परंतु तांत्रिकदृष्ट्या आपण कायमच एक अजून अर्ज भरत असतो. अर्जात काही गडबड झाली किंवा काही तांत्रिक प्रॉब्लेम आला तर त्यासाठी, आणि म्हणून तो अर्ज दुर्गाताई तांबेंचा आहे, परंतु अधिकृत उमेदवार आमच्या डॉक्टर मैथिली तांबे आहेत. अत्यंत वाईट पद्धतीचे रस्ते मागच्या 1 वर्षामध्ये या शहरातील रस्त्यासाठी 1 रुपयाचा निधी देखील आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे निधी आले ते मागच्या 2-3 दिवसापूर्वी आले, आचारसंहिता लागल्यानंतर ते निधी आले आणि मी सहज माहिती घेतली असता त्या खात्यावर निधीचा GR तर निघाला, पण निधी 1 रुपया पडलेला नाही. जर कोणाला शंका असेल तर माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी अर्ज करावा नगरपालिकेत आणि माहिती काढावी की जे 10 कोटी रुपयाचे निधी आले त्याचा निधी किती जमा झाला हे तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली अर्ज काढून मला उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, गार्डन. 35 गार्डन आज शहरामध्ये आहेत. आबाल, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक सगळे त्या गार्डनमध्ये जात आहेत, आनंद घेत आहेत. आमच्या आईंच्या काळामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा, घंटा गाडी, त्याच्यातून होणारं सगळं नियोजन, वृक्षारोपण, झाडं, 27 कोटीचे बक्षीस मागच्या 10 वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेला भेटले आणि सगळ्या पक्षांच्या सरकारच्या काळात भेटलेले आहेत. भारतीय जनता पार्टी सरकारच्या काळात पण भेटलेला आहे, शिवसेनेच्या सरकारच्या काळात पण भेटलेला आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीच्या काळात पण भेटले. म्हणजे कोणतंही सरकार आलं तर संगमनेरला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते नाकारू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याही कचऱ्याची अवस्था मागच्या 4-5 महिन्यात अत्यंत वाईट झालेली आहे. सगळीकडे कचराच कचरा दिसतोय आणि त्याला एकमेव कारण आहे का मागच्या 4 महिन्यामध्ये 4 CO या चीफ ऑफिसर या नगरपालिकेत झालेले आहेत. त्याच्यामुळे जो येतो CO तो इथून कधी परत जाईल अशी त्याची भावना असते. एक CO तर 2 दिवसासाठी झाले होते आणि 2 दिवसात फक्त 2च तास ते ऑफिसमध्ये बसले. त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे ती बदलायची आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की मी निश्चितपणे ती बदलू शकतो. प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128.